विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज सती जय सकल संतांनी भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय आणि सकल संतांनी भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना या अभंगामध्ये एकनाथ महाराज सुद्धा भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. पण एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना आपलं वाक पुष्प भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करत असताना ज्ञानोबारायाला एकनाथ महाराज पहिल्या कुण्या शब्दाची उपमा देतात त्या अभंगाचं पहिलं चरण. कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर कृपालू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा वर्णन करत असताना एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात शब्द वापरतात कृपाळू. मग ज्ञानोबारांनी अशी कोणती तुमच्या आमच्यावर कृपा केली म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला कृपाळू म्हणतात. मायबाप हा कृपाळू शब्द हा काळाच्या ओघाने तो बदलला. पहिला कृपाल असा हा शब्द होता पण काळाच्या ओघाने बदलला आणि तो कृपाळू झाला. विठाला विठाला हा कृपाळू शब्द. मग भगवान श्री ज्ञानोबारांनी अशी कोणती कृपा तुमच्या आमच्यावर केली म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला कृपाळू म्हणतात. ऐका मायबाप ज्ञानोबारा कृपाळूच आहे तो. ज्ञानोबारांची आपल्यावरती अलौकिक झालेली कृपा आहे. काय कृपा केली ज्ञानोबारांनी लक्षपूर्वक ऐका. काय कृपा केली भगवान श्री ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी जी कृपा केली ती कुणीही केली नाही म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला कृपाळू म्हणतात. अजून थोडं बोलू का. या जगतात कृपाळू ही पदवी फक्त दोनच व्यक्तीला लावली जाईल. एक तर संत नाहीतर देव. दुसरं कुणाला लावली जाणार नाही. तुकोबाराय म्हणतात ना कृपाळू उदार तुम्ही संत जन किंवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. मला असं म्हणायचे या जगात कृपाळू फक्त दोनच आहेत. काही काही माणसं कृपाळू शब्द कुठेही लावतात. एखाद्याला चुना तंबाखूला चुना लावाय कमी असला आणि चुना दिला तर लोक म्हणतात तुमची लई कृपा झाली. आता काही कृपा आहे का मायबाप. काय माणसाला सध्या कुणाला काय मागावं हेही कळत नाही. जाऊन दे आता विस्तार करत बसत नाही. ही काय कृपा आहे का. कृपाळू कुणा म्हणायचं. ज्ञानोबारांनी समाजावर केलेली कृपा आहे. काय कृपा केली ज्ञानोबारांनी ऐका. ज्ञानोबारांनी केलेली कृपा चंद्र सूर्य असेपर्यंत संपणार नाही अशी अलौकिक कृपा ज्ञानोबारांनी केली. काय कृपा केली महाराज. ज्ञानोबारांच्या आधी ही जी ज्ञानाची परंपरा होती ती एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. अजून थोडा बारकावा सांगू का. तुम्ही आता ऐकताय म्हणून बोलतो. एक गुरु एक शिष्य परंपरा नव्हे तर ज्ञानोबारांच्या आधी हे ज्ञान देण्याची परंपरा अशी होती. भगवान विष्णूने गुरु व्हावं आणि भगवान शंकरांनी त्याचा शिष्य व्हावं आणि भगवान शंकराला सांगावं. पुन्हा भगवान शंकराने गुरु व्हावं आणि ते ज्ञान भगवान विष्णूला सांगावं. अशी एक गुरु एक शिष्य परंपरा नाही तर भगवान विष्णू आणि भगवान शंकरामध्ये हे ज्ञानाची परंपरा चालत होती. पण ज्ञानोबारायांपर्यंत ते ज्ञान आलं. ज्ञानोबारायांनी ती परंपरा बाजूला केली. मी उदाहरण सांगतो पुढे प्रमाणासह सांगतो ऐका. एक हरिपाठातला एक अभंगच असा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गहेनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार सोजविले. ज्ञानोबारायपर्यंत ही ज्ञानाची परंपरा आली. मला बोलायची पुढे आदिनाथ. आदिनाथ म्हणजे कोण. भगवान.
शंकर. आता ऐका, हे गुह्यातलं गुह्य ज्ञान फक्त भगवान शंकराकडे होतं, बाकी कुणाकडे ज्ञान नव्हतं. ही ज्ञानाची परंपरा शंकरापर्यंत होती. एक दिवशी असं झालं, भगवान शंकर आपल्या भगवंताचं भजन करत होते. भजन करता करता भगवान परमात्म्याचा प्रसन्न चेहरा पाहिला. भगवान शंकर हसू लागले आणि हसत असताना पार्वती मातेच्या मनात प्रश्न पडला, समोर कुणी नसताना भगवंत एकटे हसतात कसं? ऐका, पार्वती मातेने विचारलं, भगवंता इथे समोर तर हसण्यासारखं काही नाही, एवढा तुमचा चेहरा प्रसन्न पाहिला, मला वाटतं तुम्ही काहीतरी अंतःकरणामध्ये वेगळं चिंतत आहे. तुमच्या अंतःकरणात काय आहे ते मला सांगा. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती मी माझ्या देवाचं भजन करत होतो, मी माझ्या देवाचं चिंतन करत होतो. कोण्या देवाचं चिंतन करत होते मलाही सांगा. भगवान शंकरांनी सांगितलं, हे अवघड आहे, गुह्य आहे, कठीण आहे, तुला सहन नाही होणार, तुला सहन नाही होणार. पार्वती मातेने सांगितलं, मला सांगावं लागेल. जसे 3 हट्ट आहेत ना, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, पैकी स्त्री हट्ट. थोडं पुढे बोलू का? राज हट्ट आणि बाल हट्ट माणसाला मोडता येतो संसारिकाला, पण स्त्री हट्ट मोडता येत नाही. साडी आणायचं म्हणलं का 2 आणत जा, हा 1 नका आणत जाऊ. हा बरोबर आहे का? आणा म्हणलं का 2 आणायचं. म्हणजे स्त्री हट्ट काही केलं तर मोडता येत नाही. मी थोडं विनोदाने सांगत असतो, स्त्री हट्ट त्यांनीच मोडावा ज्याला सकाळच्या डब्याची काळजी नाही. कळलं का? बघा, स्त्री हट्ट त्यांनी खुशाल मोडावा ज्याला सकाळचा डबा लागत नाही, आणि ज्याला सकाळचा डबा लागत असेल गुरुजी त्यांनी स्त्री हट्ट पुरवावा. हा न्याय आहे संसारातला. भगवान शंकराला सुद्धा कळालं, सांगावंच लागेल. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती हे गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगेल, पण ऐक. काय? मी तुला हे ज्ञान सांगत असताना तू झोपायचं नाही. भगवंतांनी तसं सांगितल्यानंतर पार्वती मातेने सांगितलं, मी अजिबात झोपणार नाही. भगवंतांनी सांगितलं, हे बघ असं चालणार नाही, मी गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगेल. 1 वाक्य सांगून झालं का तू हुंकारी द्यायची. तू काय म्हणायचं? हो. तू काय म्हणायचं? हो. पार्वती मातेने होकार द्यायला सुरू केला. भगवान शंकरांनी ज्ञान सांगायला सुरुवात झाली. अर्ध ज्ञान सांगून झालं, पार्वती माता झोपल्या. झोपतातच महाराज माणसं. हा, झोपल्या पार्वती माता झोपल्या. ही गोष्ट भगवान विष्णूला कळाली. भगवान विष्णूने विचार केला, आता परत भगवान शंकर कुणाला गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगणार नाहीत. आणि भगवान विष्णूनं एका माशीचं रूप धारण केलं, आणि जिथे हे ज्ञान सांगत होते तिथं माशीच्या रूपामध्ये भगवान हुंकारी देत राहिले. भगवान विष्णू माशीचं रूप म्हणजे मच्छिंद्रनाथ. लक्षात ठेवा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ. हे मच्छिंद्रनाथांनी माशीच्या रूपामध्ये सगळं ज्ञान ऐकलं, होकार देत राहिले. सगळं ज्ञान सांगून झालं. भगवान शंकरांनी डोळे उघडले. भगवान शंकरांनी डाव्या हाताला पाहिलं, ज्याला ज्ञान सांगतोय तो श्रोता तर झोपलाय. हुंकारी कोण देतोय? भगवान शंकरांनी कटाक्ष निहाळलं. भगवान शंकराच्या लक्षात आलं, जवळच एक सरोवर आहे, त्यातून एक मासा हुंकारी देतोय. भगवान शंकराला राग आला. आपल्या हातातला त्रिशूळ घेतला आणि भगवान शंकरांनी त्या दिशेनं फेकला. ते भगवान विष्णू होते. भगवान विष्णूने विचार केला, भगवान शंकरांनी फेकलेलं शस्त्र आहे, जर त्या शस्त्राचा मी मान ठेवला नाही तर भगवंताचा अपमान होईल. म्हणून त्या माशीचा कान छेदून ते शस्त्र पलीकडे गेलं. महाराज, तेव्हापासून आजपर्यंत नाथ परंपरेमध्ये कान फाडण्याची पद्धत आहे. नवे नाथ परंपरेमधले आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याकडे सुद्धा कान टोचण्याची पद्धत आहे. विठाला विठाला परंपरा आहे. नाथ परंपरेमध्ये कान फाडण्याची पद्धत आहे. मग भगवान विष्णूने ऐकलं म्हणजे कुणी ऐकलं? बोला की. मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ अवतार पुन्हा भगवान शंकराचे. त्याच्याकरता नवनाथ ग्रंथ उघडा आणि वाचा, मग तुम्हाला कळल. गोरक्षनाथ अवतार भगवान शंकराचे. गोरक्ष वळला गहिनी प्रती. पुन्हा गहिनीनाथ अवतार कुणाचा? भगवान विष्णूचा. गहिनी प्रसादी निवृत्ती दातारा. निवृत्तीनाथ अवतार कुणाचे? सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार. हा, निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिवाचा अवतार. आणि पुन्हा भगवान विष्णूचे अवतार म्हणजे भगवान श्री ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हा सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी गुह्यातलं गुह्य ज्ञाने बाहेर आणलं आणि ज्ञानोबारायांनी ही एक गुरु एक शिष्य परंपरा बाजूला केली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने, ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या रूपाने, ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवाच्या रूपाने, ज्ञानोबारायांनी चांगदेव 65च्या रूपाने, अभंग गात्याच्या रूपाने हे ज्ञान, गुह्यातलं गुह्य ज्ञान आपल्या पुढं प्रगट केलं. अशी अलौकिक कृपा ज्ञानोबारायांनी आपल्यावरती केली. म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला कृपाळू म्हणतात. विठाला विठाला. पुढे शब्द
शब्द एकनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ अर्पण केलाय, कृपाळू उदार. मग महाराज उदार कुणाला म्हणायचं, उदार कुणाला म्हणायचं? खरं सांगू, तुकोबारायांच्या भाषेत सांगतो, या जगात जर खरे उदार कोण असतील तर ते फक्त संत आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. या जगतात फक्त संत उदार आहे. तसे ज्ञानोबाराय उदार आहेत. काय ज्ञानोबारायांनी दिलं? ज्ञानोबाराला उदार का म्हणतात? उदार कुणाला म्हणतात? ज्याचा देण्यामध्ये हात खंड आहे त्याला उदार म्हणायचं. एक वाक्य सांगू, आपण एखाद्या माणसाला किती जरी दिलं तर आपलं आपण दिलेलं पुरत नाही. एक वाक्य बोलू, संसारिक माणसाने किती जरी दिलं तरी पुरत नाही आणि देवानं दिलेलं कधी संपत नाही. मग माणसाला देताना देवाने तर द्यावं नाही तर संतांनी तर द्यावं. आपण दिलेलं काही पुरत नाही महाराज. ज्ञानोबाराय उदार आहेत. काय ज्ञानोबारांनी असं उदारत्व केलं म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला उदार म्हणतात. ऐका, थोडस ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सांगतो. भगवान श्री ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी नावाचा असा ग्रंथ लिहिला, त्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. मायबाप, थोडं पुढे बोलू. जे विश्वात आहे ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पण अजूनही काही गोष्टी, अजूनही काही शोध असे आहेत जे ज्ञानेश्वरीमध्ये अजूनही आहेत पण आपल्यापर्यंत आले नाहीत. अहो, साधं उदाहरण आहे, या गोष्टी ज्याच्यावर चालतात, या लाईटचा शोध सुद्धा माझ्या भगवान श्री ज्ञानोबारांनी लावला. आपण विदेशातल्या कुठल्या तर माणसाचं नाव घेतो आणि त्याच्या पुढे लावतो की त्यांनी लाईटचा शोध लावला. पण निश्चितपणे मला असं म्हणायचंय, तुम्ही ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कळेल लाईटचा शोध कुणी लावला. ज्ञानोबारा म्हणतात लाईटचा शोध मी लावला. ज्ञानोबारा त्याच्याकरता ओवी देतात, भजन करा विठाला विठाला. ज्ञानोबारा म्हणतात, मग उदकाचे न्यावेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे आणि ते विजू माझे असे सलिल काही. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रकट स्पीड मध्ये पाणी सोडा, त्या प्रकट स्पीड मध्ये सोडलेल्या पाण्यापासून लाईटची निर्मिती होईल. हे ओवीत कोण सांगते? ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून ज्ञानोबारायांनी लाईटचा शोध लावला. असे बरेच शोध भगवान श्री ज्ञानोबारांनी लावलेत. म्हणून ज्ञानोबाराला एकनाथ महाराज उदार म्हणतात. ज्ञानोबाराला पहिलं कृपाळू म्हणतात. का? एक गुरु एक शिष्य परंपरा असणारी ज्ञानोबारांनी परंपरा बाजूला केली आणि ज्ञानोबाराय अखंड आपल्या हातामध्ये हे ज्ञानाची परंपरा दिली. म्हणून ज्ञानोबाराय कृपाळू. या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. याच्या पुढे बोलायचंय मला. ऐका, भगवान श्री ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे एखाद्या माणसाचं जीवन आहे मायबाप. ऐका बरं, खरं सांगू का, जो आळंदीत राहतो ना त्यांनी तो रोज ज्ञानेश्वरी वाचावी. मी आळंदीत राहतो त्याला म्हणतोय कारण आम्ही आळंदीत राहतो म्हणून. एक वाक्य बोलू, म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर जन्म झाला. आपण दुसरे भाग्यवान असे आहोत. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर जन्म झाला हे तर आपलं पहिलं भाग्य आहे. पण आपण साक्षरतेत जन्माला आलो हे आपलं दुसरं भाग्य आहे. निरक्षर नाही आपण साक्षर आहोत महाराज. अ ब कड आपलं वाचता येतं. म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे, आपलं वाचता येतं ना, रोज भगवान श्री ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या 2 तरी ओव्या आपण वाचावी. हा न्याय आपल्या जीवनामध्ये नियम करा. 2 तरी ओव्या वाचा. ती ज्ञानोबारायांची वाचलेली ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला आपल्यावरती कृपा करते. बघा, भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? किंवा जनाबाई महाराज म्हणतात ना, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हारी दयावरी, कृपा करी हारी दयावरी. बोला बोला, कृपा करी हारे दयावरे, कृपा करी हारे दयावरे. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. गोमुखी आपण सांगत असे विष्णू, गोमुखी आपण सांगत असे विष्णू. ओ, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. मग ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचा अध्ययन करा. आपल्यावरती भगवान विष्णू सुद्धा म्हणजे देव कृपा आपल्यावरती करतो. मला असं वाटतं, आपल्याला जर ज्ञानोबारायाची संगत करायची असेल तर आळंदीमध्येच या आणि समाधी पुढेच बसा असं नाही महाराज. जिथे असाल तिथे राहा आणि ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवरती बोट ठेवा. माझे श्रीगुरु डॉक्टर बप्पा म्हणत असतात, बप्पा सांगत असतात, महाराज आपण ज्ञानेश्वरी जर उघडली आणि त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवर जर बोट ठेवलं तर ती ठेवलेलं बोट भगवान श्री ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीवरच्या ओळीवरच्या शब्दावर नाही, तर आपण ठेवलेलं बोट हे भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणावरती आहे. आपण ठेवलेलं बोट भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणावरती आहे. मग आपल्याला जर वाटत असेल आपल्याला ज्ञानोबारायाची संगत घडावी, आपल्याला जर वाटत असेल आपला उद्धार व्हावा, तर आपण रोज ज्ञानेश्वरी वाचावी. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. म्हणून एक
एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. पुढे ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना म्हणतात माझा कोण आहे? ज्ञानेश्वर आहे. तर माझा शब्द जर विचार केला, या माझा शब्द जिथं जिथं आला तिथं आपुलकी वाटती महाराज माणसांना. म्हणून हा माझा शब्द आपुलकीवाचक शब्द आहे, याला आपुलकी वाटते. म्हणून नाथ महाराजांनी ज्ञानोबा यांचं वर्णन करता सांगितलं माझा ज्ञानेश्वर. माझा म्हणल्यानंतर त्यात आपुलकी येते. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, संपूर्ण अभंग बघा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा मान साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सगळा अभंग बघून घ्या तुम्ही. प्रत्येक अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्ध जर काय असेल तर ज्ञानोबा माझा. जिथं जिथं माझा शब्द येतो तिथं तिथं आपुलकी येते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात माझा. पुढे शब्द आहेत ज्ञानेश्वर कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. मग ज्ञानेश्वर का म्हणतात? जो ज्ञानाचाच ईश्वर आहे त्याला ज्ञानेश्वर असं म्हणायचं. विठाला विठाला. एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर त्याला तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार दया नमस्कार एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना म्हणतात कृपाळू. का कृपाळू? आपल्या सगळ्यांना कळालं. उदार का उदार? आपल्याला तेही कळालं. ते माझे आहेत आणि कोण आहेत? ज्ञानेश्वर आहेत. जो ज्ञानाचा आहे विश्वर त्याला म्हणायचं ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. पुढे भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना महाराज तया नमस्कार वारंवार. वारंवार एकनाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणाजवळ नमस्कार करतात. त्याचं कारण काय महाराज? नमस्काराने 4 गुण प्राप्त होतात. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो. नमस्काराने यश गुण प्राप्त होतो. नमस्काराने आयुष्य वाढतं. नमस्काराने आयुष्य वाढतं. नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने यश गुण प्राप्त झाला कुणाला? हनुमंतरायाला. नमस्काराने बलगुण प्राप्त झाला भीमाला. नमस्काराने आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबाचं. आणि नमस्काराने ज्ञान प्राप्त झालं एकलव्याला. विडाला विडाला. म्हणून नमस्कार केला पाहिजे. पण शास्त्र सांगतं महाराज कुणी कुणाला नमस्कार करावा? आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला माणसाने नमस्कार करावा. पत्नीनं पतीला नमस्कार करावा. मुलाने आई वडिलांच्या पाया पडावं. देवाच्या पाया पडावं. गुरु संतांच्या पाया पडावं. आपला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नक्की माणसाने पाया पडावं. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्याला जर आपल्या कार्यामध्ये जर यश पाहिजे असेल तर आपण पाया पडून जावं. देवाच्या संतांच्या आई वडिलांच्या पाया पडून जावं. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो जसा भीमदादाला झाला. आपल्याला जर वाटत असलं आपला बल यावं तर नमस्कार करावा माणसाने. आपल्याला जर वाटलं तर ज्ञान यावं तर माणसाने नमस्कार करावं. अहो एकलव्याला कधी एकलव्याने समोर जाऊन शिकला नाही, पण नुसता नमस्कार गुरुला केला. परिणाम त्याला ज्ञान प्राप्त झालं. युद्धशास्त्राचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून माणसाने नमस्कार केला पाहिजे. नमस्काराने काय प्राप्त होतं? यश प्राप्त होतो. नमस्काराने ज्ञान प्राप्त होतं. नमस्काराने बलगुण प्राप्त होतो. आता याचा पुढे बोलायचंय, ऐका. हे 3 गोष्टी नमस्काराने प्राप्त होतात. पण ज्ञानोबारांचं चरित्र काहीतरी अलौकिक आहे महाराज. ज्ञानोबाराला नमस्कार केला एकाने आणि आयुष्य वाढलं दुसऱ्याचं. काय विशेष आहे ज्ञानोबारांचं? बघा, मला एवढा दृष्टांत सांगायचंय. नमस्काराने आयुष्य वाढतं असं मी सांगितलं ना. कुणाचं वाढलं? मी बोलता बोलता बोलू नाही गेलो. नमस्काराने आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबाचं. पण ते सच्चिदानंद पाया पडले नाही. पाया कोण पडलं? त्यांची बायको. काय ज्ञानोबारांची ख्याती आहे. पाया पडली सच्चिदानंद बाबाची पत्नी आणि फळ कुणाला मिळालं? त्यांच्या पतीला. ऐका, देवाला नमस्कार केला, भीमदादाला बलगुण प्राप्त झाला. देवाला नमस्कार केला, हनुमंतरायाला यशगुण प्राप्त झाला. गुरुला नमस्कार केला, कुणी? एकलव्याने ज्ञान प्राप्त झालं. पण इकडे नमस्कार केला पत्नीने, आयुष्य वाढलं कुणाचं? पतीचं. दृष्टांत सांगतो, भजन करा. विठाला विठाला. शुद्ध पत्रा करता, शुद्ध पत्र आणण्याकरता भगवान श्री ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई पैठणला गेले असताना पैठणमध्ये चालले होते. आणि त्या पैठणमधून एकाची प्रेत यात्रा निघाली होती. ज्याची प्रेत यात्रा निघाली होती त्याचं नाव आहे बाबाजी थारोळे.
पुन्हा त्याला सच्चिदानंद नाव पडलं. त्याचं नाव काय? बाबाजी थारोळे. आणि पूर्वीच्या काळात अशी परंपरा होती महाराज, एखादी मनुष्य जर मेला आणि मागे जर त्याची पत्नी जिवंत राहिली तर तिला काय करायचं? काय करायचं? तिला सती द्यायचं, म्हणजे तिला सुद्धा जाळून टाकायचं. ही प्रथा नंतर बंद झाली. मग ती सती निघाली. ती कोण? त्याची पत्नी. सती निघाल्यानंतर संपूर्ण सौभाग्याचं लेणं घातलेलं, हिरवा शालू घातलेला, कपाळ भरून कुंकू लावलेलं, हातामध्ये बांगड्या घातलेल्या 2 बाया तिला धरून चालवत होत्या. ती सच्चिदानंद बाबाची प्रेत यात्रा वेशीच्या बाहेर गेली. ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आतमध्ये आली आणि त्या सच्चिदानंद बाबाच्या बायकोची नजर भगवान श्री ज्ञानोबावर पडली. विचार केला, अरे असंही मरायचंय आणि तसंही मरायचंय. संत समोर आलेत, एकदा संतांच्या पायावरती नतमस्तक व्हावं आणि मग सती जावं, काय हरकत आहे? दोन्ही बायाने धरलं होतं, सोडलं आणि ती ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ जाऊन लागली. ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द गेले, अखंड सौभाग्यवती भव. सच्चिदानंद बाबांच्या बायकोला ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. का? कारण तिनं सगळं सौभाग्याचं लेणं लेवलं होतं. काय काय होतं? कपाळ भरून कुंकू होतं, हात भरून बांगड्या होत्या, आवाज बांगड्यांचा आला आणि ज्ञानोबारांनी सहज आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर सच्चिदानंद बाबाची पत्नी ज्ञानोबारांच्या चरणाजवळ जी ज्ञानोबारांच्या पाया पडली होती ती रडू लागली. रडू लागल्यानंतर ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द आले, काय झालं आई साहेब? का रडताय? का रडताय म्हणल्यानंतर सच्चिदानंद बाबाची बायको बोलती, ऐका माऊली, अहो तुम्ही आशीर्वाद दिला याच मला वाईट वाटतंय. हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? ज्ञानोबाराय म्हणले, काय झालं? काय झालं म्हणून काय विचारता माऊली? आता ज्या माणसाची प्रेत यात्रा गेली ते माझे पती आहेत आणि तुम्ही म्हणता अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबारायांनी सांगितलं, माझ्या सत्यवादाचे तप. ज्ञानोबाराय म्हणले, असं कसं होईल? थांबा. ज्ञानोबारायांनी ती प्रेत यात्रा थांबवली. सच्चिदानंद बाबाचं प्रेत खाली ठेवलं. ज्ञानोबारायांनी एका हातामध्ये पाणी घेतलं आणि उठा सच्चिदानंद बाबा म्हणून त्यांच्या मुखावरती पाणी मारलं आणि मेलेला माणूस जिवंत झाला. मगाशी मी सुरुवातीला प्रमाण दिलं, मेले माणूस जित उठवील, जिवंत झाला. ऐका, भगवान परमात्म्याला नमस्कार केला हनुमंतरायांनी, यश गुण प्राप्त झाला. भगवान परमात्म्याला नमस्कार केला भीमदादांनी, बलगुण प्राप्त झाला. गुरुवर्यांना नमस्कार केला एकलव्यानी, ज्ञानगुण प्राप्त झाला. पण पत्नीने नमस्कार केला आणि आयुष्य कुणाचं वाढलं? पतीचं वाढलं. ही संतांची महती आहे. विठाला विठाला सच्चिदानंद बाबा म्हणल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठले. म्हणून 4 गुण आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून माणसाने काय केला पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. कोणते कोणते 4 गुण? पुन्हा एकदा सांगतो, यश गुण प्राप्त झाला पाहिजे, ज्ञानगुण प्राप्त झाला पाहिजे, बलगुण प्राप्त झाला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुद्धा वाढलं पाहिजे. आता थोडीशी इथं शंका आहे, तेवढी एक शंका सांगतो आणि पुढच्या चरणाकडे येतो. महाराज, मग यापैकी नाथ महाराजांकडे कोणती गोष्ट नव्हती म्हणून नाथ महाराज वारंवार नमस्कार सांगतात? फार महत्वाची शंका आहे, एवढं लक्षपूर्वक ऐका. भगवान परमात्म्याला नमस्कार कशा करता करायचा? हे 4 गुण प्राप्त होण्याकरता. नाथ महाराजांकडे 4ही गुण होते. मी तुम्हाला पटवून देतो, ऐका. नाथ महाराजांनी नमस्कार केला यश गुण प्राप्त व्हावा म्हणून. अहो, नाथ महाराजांना यश मिळालंच होतं की हो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असं नाथ महाराजांचं आयुष्य. म्हणून नाथ महाराजांकडे यश गुण होता. ज्ञानगुण नाही म्हणावं तर नाथ महाराजांसारखं वाङ्मय दुसऱ्या कुठल्या संतांचं अजूनही नाही. काय नाथ महाराजांचं रामायण आहे, काय नाथ महाराजांचं भागवत आहे महाराज. ज्ञानगुणही आहे, नाथ महाराजांना यश गुणही आहे, नाथ महाराजांकडे ज्ञानगुण आहे, नाथ महाराजांकडे आयुष्य येतो जातो. आम्ही देवाच्या संगती किंवा स्वतःच्या संगती. संत येतात आपल्या मनाने आणि जातात आपल्या मनाने. मग आयुष्य बी होतं, बलगुणही प्राप्त होता. एक वेळेस देवगिरी पर्वतावरती काही यवन नाथ महाराजांबरोबर युद्ध करण्याकरता आक्रमण केल्यानंतर नाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेऊन त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्यांना हरवलं, असा इतिहास आपण ऐकू नये. म्हणजे नाथ महाराजांकडे बलगुणही होता, नाथ महाराजांकडे यशगुणही होता, नाथ महाराजांकडे ज्ञानही होतं आणि नाथ महाराजांकडे आयुष्यही होतं. तरी नाथ महाराज तया नमस्कार वारंवार का म्हणतात? त्याचं एकमेव कारण नाथ महाराज सांगतात, बाबा मला यशगुण, बलगुण, ज्ञानगुण आयुष्य नाही पाहिजे, तर तुमच्यासारखी कृपाळत्व आमच्या ठिकाणी यावं म्हणून तया नमस्कार वारंवार. तुमच्यासारखं उद्धारत्व आमच्या ठिकाणी यावं म्हणून तया नमस्कार वारंवार. आणि तुम्ही जशी सगळ्यांची माझे म्हणून आपण ओळखलं जातं तसं आम्ही बी सगळ्यांचे व्हावेत, आम्ही बी ज्ञानाच्या ठिकाणी प्रगट व्हावं म्हणून ज्ञानोबा म्हणतात तया नमस्कार वारंवार. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. बोला 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 विठोबा
कुमार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई जय जय गोपार कुमाई कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. अभंगाचं चिंतन करत असताना आपण अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन केलं. नाथ महाराज म्हणतात तुमच्यासारखं कृपाळुत्व आमच्या ठिकाणी यावं म्हणून तया नमस्कार वारंवार. तुमच्यासारखी उद्धारत्व आमच्या ठिकाणी यावं म्हणून तया नमस्कार वारंवार. असा नाथ महाराज भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणाजवळ नमस्कार सांगतात आणि अजून एका गुणाचं वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आयन पाय जाती फुलाचा विचार न पाय जाती फुलाचा विचार न पाहया ते कुळाचा विचार न पाहया ते कुळाचा विचार न पाय जाती फुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई भक्त करुणाकर ज्ञानबाई न पाहया ते कुळाचा विचार न पाहया ते कुळाचा न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. भगवान श्री ज्ञानोबा यांचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात संत जातीयतेचा विचार करत नाहीत. न पाहे याते कुळाचा विचार, यातीचाही विचार नाही आणि कुळाचाही विचार नाही. एक वाक्य सांगू का, जिथं यातीचा आणि कुळाचा विचार केला जातो त्याला संसार म्हणतात. परमार्थामध्ये कधीच कुणाच्या यातीचा म्हणजे जातीचा आणि कुळाचा विचार केला जात नाही. थोडं पुढे बोलू. संसाराची सुरुवात हे जातीयतेपासून होते आणि परमार्थाची सुरुवात हे संतांच्या किंवा देवाच्या चरणापासून होते. अजून थोडंसं सोपं करू, सोपं सांगतोय का. प्रपंचाची सुरुवात हे चेहऱ्यापासून आहे आणि परमार्थाची सुरुवात हे चरणापासून आहे. चेहऱ्यापासून कसं बघा, आता पूर्वीच्या काळात लग्न करण्याकरता ज्यावेळेस लग्न करायचं होतं मुलाला, मी पूर्वीच्या काळातलं सांगतोय, आता का नाही, कारण आता तो प्रसंगच येत नाही म्हणून आता नाही. पूर्वीच्या काळामध्ये मुलं मुलगी पाहायला जायची. कधी जायचे पूर्वीच्या काळात. आता का जात नाहीत, कारण आता बऱ्याच जणांना पाहायचा कार्यक्रमच ठेवला नाही आणि ज्यांना पाहायची इच्छा आहे त्यांना कोणी पाहायला या म्हणत नाही. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राची झाली. सगळीकडे सारखंच आहे. ऐका, मग मला काय म्हणायचे, पूर्वीच्या काळात मुलगी पाहायला जायची. माणसं मुलगी पाहायला जाणं म्हणजे संसाराची सुरुवात आहे की नाही हो, त्याच्या संसाराची सुरुवात आहे. तिथं गेल्यानंतर माणसं चरण पाहतात का चेहरा पाहतात हो गुरुजी? चेहरा पाहतात. चेहरा पाहिल्याशिवाय माणसं करत नाही, चेहरा पाहतात. पण संसार म्हणजे चेहरा आहे आणि चेहरा म्हणजे काय, तिथे जातीयतेचा विचार येतो. हा आपल्या जातीचा आहे का, हा आपल्या कुळातला आहे का. थोडक्यात खेडवळ भाषेमध्ये सांगू का, धागा दोरा जुळतो का, हा कळालं ना आपल्याला सगळ्यांना. धागा दोरा जुळतो का मग बघतात आणि मग पुढची बोलणी करतात. याला म्हणायचं प्रपंच. पण परमार्थामध्ये असं नाही. परमार्थामध्ये कधीच कुणाच्या जातीयतेचा विचार केला जात नाही. उलटा परमार्थात काय, यारे लहान थोर याची भलत्या नारी नर हा करावा विचार नलगे चिंता कवनाचे. यारे लहान थोर त्याची भलती नारी नर हा करावा विचार नळगे चिंता कोणाची. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. किंवा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा भगवान श्री ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, जातवित गोत कुळशिळ मातन भजे का त्वरित भावनायुक्त. भजे का त्वरित, काचा खा झाल्यावर अवघड होतंय. कळालं का बघा, भजे खा त्वरित म्हणल्यावर अवघड होते म्हणून भजे का त्वरित म्हणजे जो तत्परतेने भगवान परमात्म्याची भक्ती करतो त्याला तो जातीयतेची त्याला गरज लागत नाही. म्हणून मला सांगायचे काय, न पाहे याती कुळाचा विचार. मायबाप थोडस विस्तार करू का, थोडं पुढे बोलतो, पटण्याकरता सांगतो ऐका. भगवान श्री ज्ञानोबा तुकोबा यांचा पालखी सोहळा दरवर्षी आपल्याकडे असतो की नाही. त्या पालखी सोहळ्यामध्ये कधी कुणाला जात विचारून प्रवेश दिला जातो का, कधी कुणाला जात विचारलं जातं का.
कधी कोणाला कोणाचं कुळ विचारलं जातं का? याच्या पुढे सांगू, कुठल्या गावचा आहे सुद्धा विचारलं जात नाही, कोण आहे सुद्धा विचारलं जात नाही. त्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त एक शब्द असतो, तो म्हणजे माऊली. काय शब्द असतो? माऊली. अहो, स्त्री असल तरी लोक माऊली म्हणतात, पुरुष असला तरी लोक माऊली म्हणतात, लहान असला तरी माऊली म्हणतात, आणि थोर असला तरी माऊली म्हणतात. ऐका बरं, जसं भगवान श्री ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक सगळे जसे एकत्र येतात, तसं परमार्थामध्ये कधी कुणाची जात विचारली जात यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. धर्म माझी विष्णुदाता, माझी धर्म नाही विष्णू निर्णय ऐसा वेदशास्त्री, निर्णय ऐसा वेदशास्त्री. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला धर्म कुठला नाही, जात सुद्धा कुठली नाही. जसं ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणी कुठल्या जातीचा आला तर तिथं एकच जात शिल्लक राहते, त्याचं नाव आहे वारकरी. तुम्ही पवित्र गळ्यात तुळशीची माळ घेतलात आणि मुखात भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं ना, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी, जसं आहे ना, तुळशीची माळ घातली आणि विठ्ठल भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून जर एकदा वारीला आलात तर तिथं एकच जात शिल्लक राहते, आणि त्या जातीचं नाव आहे वारकरी. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात अनेक प्रकारचे लाकडं आहेत, काही बाबळीचे लाकडं आहेत, काही लिंबाचे लाकडं आहेत, काही खैराचे लाकडं आहेत, काही चंदनाचे लाकडं आहेत, आणि काही बेसरम आहेत. बेसरम नाही कळले तुम्हाला? काही बेसरम आहेत, कुठल्याच कामाला नाहीत. चुलीत घातलं तर मागून दूर फेकतात. कोण? बेसरमाबद्दल बोलतोय मी. चुलीत घातलं तर मागून दूर फेकतंय, हातात घेतलं तर हात कडू होतंय, आणि फेकून दिलं तर डबल उगवतंय. कोण? बेशरम. बरेच आहेत अशी आपल्या गावागावात बेशरम. मी बेशरमाबद्दल बोलतोय बरं का. बेशरम लाकूड, दुसऱ्या बेशरमाबद्दल नाही. काय करायचं दुसऱ्या बेशरमाला आपल्याला? ते बेशरम काही बेशरमाचे लाकड आहेत, अनेक प्रकारचे लाकड आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात पण या लाकडाच्या अनेक जाती. कुठपर्यंत? जोपर्यंत चुलीत जात नाही तर अग्नी स्पर्श होत नाही तोपर्यंत. ज्ञानोबारायांची ओळी सांगतो. का खैर चंदन काष्टी ही तव विवंचनाची हटी, जवन धापटी एकवटी अग्नी माझी. जातीवंत लाकडे वेगवेगळे आहेत, काही खैराचे आहेत, काही चंदनाचे आहेत, काही बाबळीचे आहेत. लाकडाच्या जाती अनेक. कुठपर्यंत? जोपर्यंत अग्नीशी स्पर्श होत नाही तोपर्यंत. एकदा सगळे लाकडं अग्नीत गेले रे गेले, चुलीत गेले रे गेले, तिथं एकच जात शिल्लक राहते, त्याचं नाव आहे राख. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहे राख. तसं एकदा पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली आणि मुख्यात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून एकदा वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला रे केला, तिथं एकच जात शिल्लक राहते, त्याचं नाव आहे वारकरी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. विडाला विडाला विठाला 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 भगवान श्री ज्ञानोबाराला एकनाथ महाराज म्हणतात, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. एवढा एक शब्द बोलतो महाराज. ज्ञानाबाई ऐका, ज्ञानोबाराय आहेत कोण? पुरुष का स्त्री? गुरुजी ज्ञानोबाराय कोण आहेत? पुरुष. आणि ज्ञानोबाराला एकनाथ महाराज काय म्हणतात? ज्ञानाबाई. असं कसं शक्य आहे? अहो, एकटे ज्ञानोबाराय बाई म्हणतात, काय हरकत आहे? सगळे संत ज्ञानाबाई म्हणतात. ज्ञानोबाराय बाई आहेत. हो, तुम्ही म्हणताल महाराज ज्ञानोबाराय तर पुरुष आहेत, बाई कसं म्हणता? जरा याच्या पुढे बोलतो. ज्ञानोबाराय फक्त बाई नाहीत, तर ज्ञानोबाराय आई आहेत. ज्ञानोबारालाही 4 मुलं आहेत, म्हणून एकनाथ महाराज ज्ञानोबाराला बाई हा शब्द वापरला जातो. सर्वसाधारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या माणसाचं नाव जर समजा गणेश असेल, त्याला गणेशबाई कोणी म्हणतं का? एखाद्या माणसाचं नाव हनुमंत असेल, त्याला हनुमंतबाई कोणी म्हणतं का? एखाद्याचं नाव महेश असेल, त्याला महेशबाई कोणी म्हणतं का? नाही ना म्हणत. पण ज्ञानोबाराय पुरुष असताना ज्ञानोबारायांच्या पुढे बाई शब्द वापरला जातो, ज्ञानोबाराय शब्द आई शब्द वापरला जातो, ज्ञानोबारायाच्या समोर माई शब्द वापरला जातो, आणि ज्ञानोबारायाच्या समोर एक सगळ्यात महत्वाचा, सगळ्याचा प्रचलित शब्द आहे, त्याचं नाव आहे माऊली. तुम्ही मंडळी आळंदीला येत असता, कुठल्या कामासाठी आळंदीला येतो, कुणी कुठल्या कामासाठी येतो. आता कुणाचं काम वेगळं असतं, कुणाचं काम वेगळं. पण एखादी वेळेस चर्चा करत असताना 4 माणसांमध्ये बसून आपण जर बोललो की मी आळंदीला गेलो होतो, तर ते समोरचा माणूस एकच विचारतो, दर्शन झालं का? कुणाचं? अहो बोला की, माऊलीचं दर्शन झालं का? एवढंच बोलतो का? तिथं म्हणतो का श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं का? असं कोणी विचारतं का? असं पांडित्य भाषेत एकच शब्द वापरला जातो तिथे, काय? माऊलीचं दर्शन झालं का? म्हणून ज्ञानोबाराला माऊली का म्हणतात? ज्ञानोबाराला ज्ञानाबाई का म्हणतात? तर ज्ञानाबाई सुद्धा ज्ञानाबाईच आहेत.
ज्ञानोबाराय आई आहेत म्हणून ज्ञानोबाराला बाई शब्द वापरला जातो. ज्ञानोबाराय आई आहेत म्हणून ज्ञानोबाराला माऊली शब्द वापरला जातो. मग ज्ञानोबारायांची 4 मुलं कोणती महाराज? तेवढी मुलं सांगतो आणि थांबतो. भजन करा. विठाला विठाला ठाला. विठाला 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 विठाला. ही ज्ञानोबारायांची 4 मुलं कोणती महाराज? ज्ञानोबारायांची 4ही मुलं मी प्रमाणाने सांगणार आहे. प्रमाणाने तुम्हाला पठवून देतो. अजून थोडं पुरुष मंडळाला मला बोलायचंय. ऐका, एखाद्या माणसाला जर मुलं असतील तर त्या मुलाकरता इस्टेट वगैरे काही कमवून ठेवावं लागते का नाही गुरुजी? कमावं लागते का नाही? म्हणजे आपलं करणं कुणा करताय? आपण एवढं पळतोय, कुणा करता पळतोय? मुला करता पळतोय. आपलं स्वतः करता नाही. काही काही माणसं म्हणतात काय सांगावं महाराज, कुणा करताच नाही, कुणा करताच नाही, कुणा करता का पळतात. एक वाक्य बोलू का? माझं थोडंसं वाईट वाटेल. ज्याला कुणीच नाही तोही पळतोय. आता कळालं का? बघा, ज्याला कुणीच नाही तोही पळतोय आणि ज्याला सगळं आहे तोही पळतोय. पण पळणं कुणा करताय? आपल्या मुला करताय. मुला रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काड, रक्ताचं पाणी कुणा करता? मुला करता. याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला आणि सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला. कुणासाठी? मुला करता. म्हणजे ज्ञानोबाराला जी मुलं होती त्या मुलाकरता ज्ञानोबारांनी काही इस्टेट निर्माण करून ठेवली का नाही? ऐका, ज्ञानोबाराला 4 मुलं आहेत आणि 4ही मुलाकरता ज्ञानोबारांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रॉपर्टी निर्माण करून ठेवली आणि त्या मुलाच्या हातामध्ये ती प्रॉपर्टी दिली. ऐका, ज्ञानोबारांचा पहिला मुलगा आहे जीवनमुक्त. मी 4हीलाही प्रमाण देतो, मनानं बोलणार नाही. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा आहे जीवनमुक्त. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा आहे योगी. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे साधक आणि ज्ञानोबारांचा चौथा मुलगा आहे अनाथ, ज्याला संसारिक म्हणा. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. 4ही मुलांकरता ज्ञानोबारांनी वेगवेगळी इस्टेट 4ही मुलांकरता प्रमाण सांगतो. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा आहे जीवनमुक्त. वेदशास्त्र देती ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबाराय वेदशास्त्राची आई आहेत आणि ते जीवनमुक्त आहेत. जे वेदशास्त्र आहेत ते मुलगा म्हणजे जीवनमुक्त असणारा तो ज्ञानोबाराला आई म्हणून जवळ गेला. ज्ञानोबारांनी त्याच्याकरता एक स्वतंत्र इस्टेट निर्माण केली आणि त्या इस्टेटीचं, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे अमृत अनुभव नावाचा ग्रंथ. ज्ञानोबारांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या मुलाच्या हातात दिला. बाळ, हा ग्रंथ घे, याचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा सांगा. ज्ञानोबारांचा दुसरा मुलगा योगी. बरोबर आहे ना? योगी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. नामदेव महाराज वर्णन करताना सांगतात ज्ञानोबाराय कोण आहेत? योग्याची माऊली आहेत. म्हणजे योगी आहे तो सुद्धा ज्ञानोबारायांचा मुलगा आहे. कोण योगी होता? अहो, चांगदेव 65. चांगदेव 65 ज्याच्या करता लिहिली ते चांगदेव 14,000 वर्षे जीवन जगलेले चांगदेव. पण त्यांनी सुद्धा ज्ञानोबाराला आई म्हटलं. ते ज्ञानोबारांच्या जवळ आले. योग्याची सुद्धा ज्ञानोबाराय आई झाले. त्याच्याकरता सुद्धा ज्ञानोबारांनी एक प्रॉपर्टी निर्माण केली आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे महाराज चांगदेव 65. 65 ओवीचं एक छोटंसं पत्र लिहिलं आणि सांगितलं, बाळ, याचा अध्ययन कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. चालविली जड भिंतीचं उत्तरार्ध म्हणा, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. त्याच्याकरता ज्ञानोबारांनी चांगदेव 65 लिहिली. ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा आहे साधक. साधकाचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबारा. ज्ञानोबाराय साधकाची आई आहेत आणि ज्ञानोबाराय साधकाची माये आहेत आणि ज्ञानोबाराय साधकाचे बाप आहेत. साधक, त्या साधकाकरता सुद्धा ज्ञानोबारांनी एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. साधक कुणाला म्हणायचं? जरा सोप्या भाषेत सांगतो, मला अवघड भाषा बोलता येणार नाही, पण सोपी भाषा सांगतो. जो गावाचा घरादाराचा त्याग करतो, आळंदीमध्ये अध्ययन करण्याकरता येऊन राहतो, नित्य आळंदीची प्रदक्षिणा करतो, इंद्रायणीचं स्नान करतो, ज्ञानोबारांचं दर्शन करतो, रोज ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतल्या कमीत कमी 300 तरी वाचतो, त्याला काय म्हणायचं? साधक. आणि त्या साधकाची ज्ञानोबाराय आई आहेत आणि त्या साधकाची ज्ञानोबाराय बापही आहेत. एकदा आळंदीमध्ये येऊन बघा, आपल्याला जगवणारा जर कोण असेल तो विश्वाचा मालक भगवान श्री ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय आळंदीत आलेल्या साधकाला कधीच उपाशी ठेवत नाहीत. विठाला विठाला. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या मुलाच्या हातामध्ये दिला. ज्ञानोबारायन त्या मुलाला हा ग्रंथ दिला. जा बाळ, याचा अध्ययन कर, तुझा उद्धार होईल. आणि ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे ज्याचं नाव आहे संसारिक. त्याचा दुसरा शब्द आहे अनाथ. जे या सेवेला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात बघा, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. मग अनाथ कुणाला म्हणायचं? ज्यांना मायबाप नाही त्याला अनाथ म्हणायचं का? मायबाप नसल्यावर मूल जन्माला येतं का? नाही ना महाराज. मूल आई वडील असल्याशिवाय जन्माला येत नाही. मग अनाथ कुणाला म्हणायचं? ज्याला जन्म मरणाचं दुःख आहे त्याला अनाथ म्हणा. किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे भजित, अशाला अनाथ म्हणा. आणि अशा अनाथाकरता सुद्धा ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा, तो ज्ञानोबारायांचा फार लाडका मुलगा आहे, त्याच्याकरता सुद्धा ज्ञानोबारांनी एक इस्टेट निर्माण करून ठेवली. त्या इस्टेटीचं नाव आहे हरिपाठ. हा, त्या इस्टेटीचं नाव काय? हरिपाठ. सायास करिशी
प्रपंच दिननिशी हरिशीन भजसी कवन्या गुणे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जो मुलगा लहान आहे, ज्ञानोबारायांचा अति जवळचा आहे, त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी हरिपाठ नावाचं पुस्तक लिहून दिलं. तो जरा आगाव होता. तो म्हणला माऊली मला हरिपाठ वाचता येत नाही. माऊली म्हणले वाचू नको, मग एक कर की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. होप्पा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे या ते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. आ बोलिले रे तुरे रे वाकुडे उत्तर कराचा कराच महाराज तू आला हे उचारिला जे कारण कराच महाराज महाराज तू. तुका म्हणले ज्ञानेश्वरा, आता माया पैकीन करा. कराचा महाराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की सब संतन की